राजू 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत शहरात राहत होता. रोज सकाळी त्याचे वडील त्याला शाळेत सोडायला जात आणि पुन्हा घ्यायलाही जात. नेहमीप्रमाणे राजू आपल्या वडिलांसोबत शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर त्याने वडिलांना विचारलं, बाबा, तुम्ही आजही मला घ्यायला येणार आहात ना? वडील म्हणाले, हो बाळा, मी येईन, नक्की येईन, काळजी करू नकोस. वडील मुलाला सोडून कामावर निघून गेले. काही वेळातच भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण शहर हादरले. बऱ्याच इमारती कोसळल्या. या इमारतीमध्ये शाळेची इमारतसुद्धा होती. याची बातमी टी व्हीवर पाहताच राजूचे वडील त्याला शोधण्यासाठी शाळेत गेले. त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर होती. बरेचसे विद्यार्थी जखमी झाले होते. काही जमिनीखाली गाडले होते. सर्वजण घाबरले होते. रात्रंदिवस खोदकाम सुरू होतं. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जात होतं. बचावकार्य वेगानं सुरू होतं. बचावस्थळी नागरिकांना प्रवेश नव्हता. असेच 2 दिवस निघून गेले, पण तरीही राजू अजून सापडला नव्हता. राजू त्याच्या मित्रासोबत एका बेंचखाली अडकला होता. त्याचा मित्रही खूप घाबरला होता. राजूने त्याला सांगितलं, घाबरू नकोस, माझे बाबा नक्की येतील. आपल्या दोघांनाही ते बाहेर काढतील. त्यांनी मला सांगितलं आहे, ते मला घ्यायला येणार आहेत. मी त्यांना तुलाही माझ्यासोबत घ्यायला सांगेन. बाबा मला घ्यायला येतील या विश्वासावर तो आणि त्याचा मित्र दोघेही एकमेकांना धीर देत होते. बचावकार्य रात्रंदिवस कार्य करत होते. तरीही 2 दिवस उलटूनही राजू कुठे सापडला नव्हता. 2 दिवसानंतर कोणी जिवंत असेल याची कोणालाच शाश्वती नव्हती. राजूचे बाबा त्याला काहीच होणार नाही, तो नक्की जिवंत असेल या विश्वासावर ठाम होते आणि म्हणूनच ते बचावकार्यास मदत करत होते. खोदकाम करत करत राजूचे वडील इतर सहकाऱ्यांसोबत राजूच्या वर्गापर्यंत पोहोचले. राजूला मोठमोठ्याने हाका मारू लागले. इकडे राजू पोटात अन्न पाणी नसल्यामुळे कोसळला होता. वडिलांच्या आवाजाबरोबर त्याच्या अंगात त्राण आले. आपल्या वडिलांना त्याने साथ घातली. आवाजाच्या दिशेने खोदकाम करत राजूचे वडील आणि बचावकार्य पोहोचले. तर आश्चर्य म्हणजे 2 दिवसांनीही राजू आणि त्याचा मित्र दोघेही सही सलामत होते. सर्वांना आश्चर्य याचं वाटलं की सर्व विद्यार्थी घाबरले होते, रडत होते. अशावेळी राजू मात्र शांत होता. त्याला विचारण्यात आलं की तुला भीती नाही वाटली का? तेव्हा तो म्हणाला, बाबा मला सांगून गेले होते की ते मला घ्यायला येतील. त्यामुळे मला विश्वास होता की ते नक्की येतील. मला घाबरण्याची काय गरज मग? तात्पर्य, आपण जेव्हा विश्वास ठेवतो तो विश्वास नक्कीच आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो. संकटाच्या वेळी ठेवलेला विश्वासच आपल्याला संकटातून बाहेर काढतो.